लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र. फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीत वाळू चोरट्यांनी मंडळ अधिकाऱ्यांना दिली जीव मारण्याची धमकी. चोरीची वाळू टाकून हायवासह पलायन, मंडळ अधिकाऱ्यांची अडवणूक करून धमकावले. बातमी फुलंब्री येथून. फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीत वाळू तस्करीचा गंभीर प्रकार उघडकीस आला असून शासकीय कर्तव्य बजावत असलेल्या मंडळ अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरीची वाळू खाली करून हायवासह पसार झाल्यानंतर पाठलाग करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यांची अडवणूक करून त्यांना धमकावण्यात आले. दिनांक 4 डिसेंबर रोजी रात्री 11:30च्या सुमारास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील नायगाव शिवारातील गट नंबर 231 येथे ही घटना घडली. शेख इरफान, शेख निजाम आणि शेख अजीज शेख फरीद दोघेही राहणार नायगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर हे हायवा वाहनातून बेकायदेशीररित्या वाळू वाहतूक करत असल्याचे आढळून आले. कारवाईची चाहूल लागताच आरोपींनी चोरीची वाळू रस्त्याच्या कडेला खाली टाकून हायवासह पळ काढला. दरम्यान छत्रपती संभाजीनगर तहसील कार्यालय वरुड काजी येथील मंडळ अधिकारी विश्वनाथ वसंतराव नागुर्डे आणि त्यांचे सहकारी शासकीय कर्तव्य बजावत असताना संबंधित हायवाचा पाठलाग करत होते. याचवेळी 2 अज्ञात सह आरोपींनी त्यांच्या ताब्यातील स्विफ्ट कार क्रमांक MH20 DF 0271 मंडळ अधिकाऱ्यांच्या वाहनासमोर आडवी लावून अडवणूक केली. त्यानंतर मंडळ अधिकारी नागुर्डे यांना जीवे मारण्याची धमकी देत शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आला. या प्रकरणी मंडळ अधिकारी विश्वनाथ वसंतराव नागुर्डे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फुलंब्री पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 578/2025 नुसार शेख इरफान, शेख निजाम, शेख अजीज, शेख फरीद तसेच 2 अज्ञात सह आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 303, 2, 132, 221, 351, 2, 3, 5 तसेच गौण खनिज कायदा कलम 21(1) व 21(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून वाढत्या वाळू तस्करीमुळे शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कैलास राठोड करीत आहेत. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी मराठवाडा उपसंपादक अकबर शहा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.